Hello students, today we are about to discuss the last problem from the diagonal scales. As a practice, again I will read the statement of the problem, then we will focus on what are the given things, what are the required things to be calculated, and then we will learn how to construct the scale for the given problem. Okay, so statement of the problem: a distance of 1 millimeter on a part of an instrument. एक इन्स्ट्रुमेंट आहे, या इन्स्ट्रुमेंट मध्ये एक पार्ट आहे छोटासा, त्याच्यावरती 1 मिलीमीटरचे जे डिस्टन्स आहे ते इज टू बी रिप्रेझेंटेड बाय अ लाइन ऑफ 3 मिलीमीटर ऑन अ ड्रॉइंग. ड्रॉइंग काढताना ते 1 मिलीमीटरचं जे अंतर आहे त्या स्केलवरच्या पार्टचं ते काढताना 3 मिलीमीटर असं दर्शवण्यात आलेलं आहे. म्हणजे मी 3 मिलीमीटरची लाईन तिथं काढतोय ड्रॉइंग मध्ये. ओके, ज्याची किंमत आहे 1 मिलीमीटर. ओके, कन्स्ट्रक्ट ए स्केल शोइंग 10th ऑफ mm. आता इथं सांगितलेलं नाही आहे प्लेन स्केल काढायचं का डायगोनल स्केल काढायचा आहे, पण तो काय काय काढायला सांगतोय. स्केल कन्स्ट्रक्ट करा शोइंग व्हॉट 10th ऑफ mm, mm चा 10वा पार्ट, त्यानंतर म्हणतो mm, बरोबर, आणि त्यानंतर एक व्हॅल्यू cm. म्हणजे 3 व्हॅल्यू झाल्या 10th ऑफ mm, mm आणि cm. इथं कळतंय आपल्याला की ह्याला आपल्याला डायगोनल स्केल काढावं लागणार. समजलं का मी काय सांगतो ते. इथं कुठेही कन्स्ट्रक्ट ए डायगोनल स्केल असं डायरेक्ट म्हटलेलं नाही, कन्स्ट्रक्ट अ स्केल, बट बेस्ड ऑन व्हॉट इज टू बी कॅल्क्युलेटेड किंवा व्हॉट इज टू बी ड्रॉन. काय काढायचं आहे आपल्याला, कुठपर्यंत स्केल काढायचा आहे, या गोष्टींवरती आपल्याला इथं कळ करते की 3 व्हॅल्यू म्हणजे इथं डायगोनल स्केल काढायचा आहे. अँड लॉंग इनफ टू मेजर 5 सेंटीमीटर. किती लांबीचं स्केल काढायचं आपल्याला, 5 सेंटीमीटर लांबीचं स्केल काढायचं. तुमच्या लक्षात आलं का बघा. आणि त्याच्यावरती मार्क ऑन इट ए डिस्टन्स ऑफ 35.7 मिलीमीटर, 35.7 मिलीमीटर आपण त्याच्यामध्ये डिस्टन्स त्याच्यावरती काय करायचं आहे, दाखवायचं आहे. समजलं का. म्हणजे हा प्रॉब्लेम डायगोनल स्केलचा आहे आणि एनलार्ज स्केल आहे, कारण 1 मिलीमीटर लांबीची इन्स्ट्रुमेंटच्या पार्टवरची खूण मी दाखवताना 3 मिलीमीटर दाखवतोय, म्हणजे मी स्केल काय करतोय, एनलार्ज करतोय. लक्षात आलं. आणि 10th ऑफ mm, mm आणि cm 3 व्हॅल्यूज आहेत, म्हणजे इथं आपल्याला काय काढायचं आहे, डायगोनल स्केल काढायचं. समजलं. ओके, आता पहिली स्टेप ॲज युजुअल RF काढायचा. RF इज रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन. अगेन त्याचा फॉर्म्युला बघा, लेंथ ऑफ ऑब्जेक्ट इन ड्रॉइंग डिवायडेड बाय ऍक्च्युअल लेंथ. सो व्हॉट इज द लेंथ ऑफ ऑब्जेक्ट इन ड्रॉइंग. मी किती mm लांबीची रेषा काढलेली आहे, तर मी 3 मिलीमीटर लांबीची रेषा काढतोय, की जी ऍक्च्युअली आहे काय 1 mm च्या पार्टची आहे. मग इथं लेंथ ऑफ ऑब्जेक्ट इन ड्रॉइंग 3 मिलीमीटर आली आणि ऍक्च्युअल लेंथ त्याची किती आहे, तर 1 मिलीमीटर आहे. आता सुदैवाने इथं दोन्हीची युनिट मिलीमीटर झाल्यामुळे कन्व्हर्जन काय आलेलं नाहीये, स्केल कन्व्हर्जन, ते युनिट कन्व्हर्जन, त्यामुळे ते कॅन्सल होणार, व्हॅल्यू येणार 3. म्हणजे या प्रॉब्लेम साठी आपल्याला RF जो मिळालेला आहे तो 3 आलेला. समजलं. ओके, आता या RF ला मी मॅक्सिमम लेंथ टू बी मेजर्ड ला गुणणार आहे. मॅक्सिमम लेंथ टू बी मेजर्ड आहे 5 सेंटीमीटर. किती आहे लेंथ, 5 सेंटीमीटर. मग 3 ला 5 ने गुणायचं आहे. आता 5 चं युनिट पण सेंटीमीटरच आहे, त्यामुळे काम सोपं आहे, कारण मी स्केल काढताना सेंटीमीटर मध्येच काढणार आहे. त्यामुळे 3 गुणिले 5 केलं तर उत्तर आलं 15 सेंटीमीटर. याचा अर्थ स्केल कन्स्ट्रक्ट करत असताना मी जी बेसलाईन काढणार आहे, जिची लेंथ असणार आहे 15 सेंटीमीटर, आणि म्हणून या पॉइंट पासून इथं शेवटपर्यंत जो पॉइंट आहे बेसचा, त्या 2 बिंदूंमधलं अंतर जे असणार आहे ते बरोबर 15 सेंटीमीटर असणार आहे. दॅट इज माय लेंथ ऑफ स्केल. आता ह्या लेंथ ऑफ स्केलची व्हॅल्यू काय असणार आहे ही जर तुम्ही मला विचारली, तर त्याची व्हॅल्यू असणार आहे 5 सेंटीमीटर. किती असणार आहे, 5 सेंटीमीटर. त्याची किंमत असणार आहे 5 सेंटीमीटर, आणि मी लांबी काढली किती, 15 सेंटीमीटर लांबीची काढली, बरोबर. आता याचे भाग किती करायचे. आता याचे भाग मी करणार 5. किती भाग करणार, 5. आता जॉमेट्रिकली 15 सेंटीमीटर लांबीच्या रेषेचे 5 भाग करायचे म्हणजे सोपं आहे ना भौमितिक दृष्ट्या. 15 सेंटीमीटरला 5 न भागलं तर उत्तर येते 3 सेंटीमीटर. म्हणजे पट्टीवरती 3-3 सेंटीमीटरनं गुणाकार आपण जायचं. या टोकापासून पहिली कोण इथं आली, दुसरी कोण इथं आली, तिसरी आली, चौथी आली, पाचवी आली. 5 तुकडे जॉमेट्रिकली त्याचे 5 भाग झालेले आहेत 15 सेंटीमीटरचे.
पण त्याची युनिट व्हॅल्यू काय आहे, एका तुकड्याची किंमत काय आहे असं जर तुम्ही विचारलं तर एक तुकड्याची किंमत 1 सेंटीमीटर आहे, याची किंमत 2 सेंटीमीटर आहे, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर आणि 5 सेंटीमीटर. गोंधळून जायचं नाहीये, लक्षात घ्या, कारण काढलेली लेंथ पण सेंटीमीटर आहे आणि त्याची युनिट व्हॅल्यू पण सेंटीमीटर मध्ये आली. मग तुम्ही मला सर पहिला असं म्हणतात 15 सेंटीमीटर लांबीची रेषा काढा, त्याचे 5 भाग करा, मग 3-3 सेंटीमीटरचे एक भाग आले म्हणून सांगतात आणि परत काय म्हणतात एका भागाची किंमत 1 सेंटीमीटर आहे. तर विद्यार्थी मित्र हो, लक्षात घ्या तुम्ही, आपण काढलेला पार्ट म्हणजे जॉमेट्रिकल पार्ट आहे तो, आणि आपण मोजलेली किंमत ही त्याची व्हॅल्यू आहे, हे तुम्ही समजून घ्या. म्हणून 15 सेंटीमीटर लांबी ही लेंथ आली, ही जॉमेट्रिक लेंथ आहे त्याची, म्हणून सरळ 15 सेंटीमीटर लांबीची रेषा काढली. तिचे 5 तुकडे करायचे आहेत, म्हणून 15 सेंटीमीटरचे 5 म्हणजे 3 सेंटीमीटरचा एक केला. भौमितिक दृष्ट्या 3 सेंटीमीटरचा एक तुकडा म्हणजे 5 सेंटीमीटरचे 5 तुकड्यांचे 15 सेंटीमीटरचे 5 तुकडे याच्यामध्ये झालेले आहेत, बरोबर आहे. पण व्हॅल्यू जेव्हा आपण मोजतो एका तुकड्याची किंमत काय, तर मला लक्षात घ्यायला पाहिजे, मी काढलेली 15 सेंटीमीटर लांबीची जरी रेषा असली ती जॉमेट्रिकल लाईन आहे, जॉमेट्रिक लाईन आहे, पण तिची व्हॅल्यू काय आहे, तर तिची व्हॅल्यू अखंड 5 सेंटीमीटर. मग त्याचे 5 भाग झाले म्हणजे एका युनिटची व्हॅल्यू काय झाली, 1 सेंटीमीटर. म्हणजे ही 1 सेंटीमीटर झाली, ही दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, अशा पद्धतीने 1-1 सेंटीमीटरचे किंमत असणारे त्याचे 5 तुकडे झाले. समजलं. आता आपल्याला काय करायचं आहे, तर मोजायचं आहे. काय मोजायचं आहे, तर 35.7. आता 35 मिलीमीटर समजते का मी काय सांगतो ते, 35 मिलीमीटर म्हणजे 3.5 सेंटीमीटर होते का नाही, बरोबर आहे ना. या 0.7 ला तात्पुरतं विसरून जावा, कारण हे डायगोनल स्केल मध्ये येणार आहे 0.7. 35 चा विषय आपण डोक्यात घेतला तर 30 मिलीमीटर म्हणजे 3 सेंटीमीटर, 30 मिलीमीटर म्हणजे 3 सेंटीमीटर. मग मी तुम्हाला सांगितलं हे तुकडे जे झालेले आहेत त्याची किंमत एका तुकड्याची 1 सेंटीमीटर आहे. त्यामुळे इथून इथं 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर झाला, इथून इथं दुसरा सेंटीमीटर म्हणजे 20 मिलीमीटर झाला, इथून इथपर्यंत तिसरा सेंटीमीटर म्हणजे किती झाला, 30 मिलीमीटर झाला. म्हणजे हे जे झालेलं आहे अंतर इथून इथपर्यंत या भागापर्यंत, इथं 0 लिहिला या भागापर्यंत, 3 तुकड्याची किंमत होते 3 सेंटीमीटर म्हणजे 30 मिलीमीटर. आता 35 बद्दल आपण विचार करतोय, 0.7 चा विचार नंतर. 35 म्हणजे 30 मिलीमीटर मध्ये आणखी 5 मिलीमीटर होतं. मग आणखी 5 मोजण्यासाठी हा जो पहिला तुकडा आहे हा 1 सेंटीमीटरचा आहे, लक्षात घ्या. याचे मला 10 भाग केले तर 1 सेंटीमीटरचे 10 भाग म्हणजे एका तुकड्याची किंमत 1 मिलीमीटर झाली. सोपा आहे, 1 सेंटीमीटरचे 10 भाग करायचे, पट्टीवरती 1-1 मिलीमीटर वरती 10 कोण्या टाकल्या, 1 2 3 4 5 6 7 9 10. म्हणजे हा जो 1 सेंटीमीटरचा तुकडा होता, व्हॅल्यू त्याची 1 सेंटीमीटर होती, त्याचे मी 10 तुकडे केले तर ह्या एका छोट्या तुकड्याची व्हॅल्यू आली 1 मिलीमीटर, 2 मिलीमीटर, 3 मिलीमीटर, 4 मिलीमीटर, 5 मिलीमीटर. अशा पद्धतीनं 35 मिलीमीटर आपल्याला पूर्ण घ्यायचे आहे. तर इथून इथपर्यंत 1 सेंटीमीटर म्हणजे 10 मिलीमीटर, इथं 20 मिलीमीटर, इथं 30 मिलीमीटर, ह्यातले 5 31 32 33 34 35 5 मिलीमीटर झालं तर 35 पूर्ण झालं. 35 चा विषय संपला, समजला का. म्हणजे 30 मिलीमीटर घेतले ते 3 सेंटीमीटर झाले, बरोबर. 5 मिलीमीटर घेतले दुसरं स्केल झालं म्हणजे युनिट सब युनिट झाली. आता सब डिव्हिजनला जायचं असेल तर याचा अर्थ असा आहे की या एका तुकड्याचे, एक तुकडा म्हणजे काय हो, 1 मिलीमीटर आहे, एका मिलीमीटरचे 10 भाग करायचे. परत त्यासाठी या पॉइंट पासून 90 अंशामध्ये एक उभी रेषा काढली. कशाला 90 अंश, या बेसच्या लाईनला 90 अंशामध्ये रेषा काढली आणि त्याच्यावरती 5-5 मिलीमीटरचे तुकडे टाकले. किती टाकले, 5-5 मिलीमीटरचे तुकडे काढले. हा पूर्ण आयत कन्स्ट्रक्ट केला, रेक्टँगल कन्स्ट्रक्ट केला आणि ह्या सगळ्या भागातून आडव्या लाईन्स काढल्या. अशा 1 2 3 4 5 7 आडव्या लाईन्स काढल्या. आडव्या लाईन्स आणि हे मगाशी काढलेले उभे भाग सेंटीमीटरचे काढलेले, एवढ्या पद्धतीनं हा मॅट्रिक्स आता इथं तयार झालेला आहे. मग आता हे 10 भाग झाल्यानंतर हे 10 भाग झालेत. आता इथं यातला जो 9वा भाग आहे तो इकडं 10व्याला जोडायचा, समजलं का. म्हणजे हा जो ट्रायंगल तयार झालेला आहे छोटा राईट अँगल ट्रायंगल, त्याच्यामध्ये ते डायगोनल्स केलं. याचा अर्थ इथून जसं आपण वर येऊ या डायगोनल वरती तसं तुमचं युनिट वाढा लागलं. म्हणजे 1 मिलीमीटरचा 10वा भाग
म्हणजे पॉईंट वन हे रीडिंग काय होतं, हळूहळू वाढत जातं. मग अशा पद्धतीनं या 9व्या भागातून 10व्याला जोडल्यावर जी तिरकी रेषा मिळते तशीच 8व्या भागातून त्याला समांतर काढायची, वर जाईल. 7व्या भागातून त्याला समांतर काढायची, 6व्या भागातून त्याला समांतर काढायची, 5व्या भागातून समांतर, 4थ्यातून समांतर, अशा ह्या सगळ्या तिरकस रेषा इथे येतात. ते आहेत डायगोनल्स. ते काय डायगोनल्स. आणि मग हे तिसरं युनिट म्हणजे तिसरं डिजिट आपलं फॉर्म झालेलं आहे. आता मोजायचं किती मित्र बघा, तर हे मोजायचं आपल्याला आहे 35.7 पैकी आपण कसा ब्रेकअप केलाय, 35 चे 30 मिलीमीटर म्हणजे 3 सेंटीमीटर आहे. हा इथून इकडं तुकडा अखंड 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर म्हणजे 30 मिलीमीटर झालं. यातला 31 मिलीमीटर, 32 मिलीमीटर, 33 मिलीमीटर. समजलं? 33 मिलीमीटर झाल्यानंतर 0.7 जायचं असेल तर तिसरी रेषा 33 ची त्या रेषेने तिरकस वर जायचं. आणि 7 आहे 0.7, 7वी आडवी रेषा ही बघा, इथं 7वी आलेली, ही 7वी आडवी रेषा आणि इथं आलेली तिसरी आडवी रेषा, या दोघांची भेट जिथं होणार आहे 37, तर त्या ठिकाणी आपल्याला तिथं तो पॉइंट मिळेल आणि त्या पॉइंटला आपण वर न्यायचं आहे. आणि मग हा एंड पॉइंट याच्यामधलं अंतर इथं मेन्शन करायचं आहे 35 आहे. स्केल म्हणत असाल तर इथलं जे या पहिल्या डिव्हिजन मध्ये जे सब डिव्हिजन झालेलं आहे त्याची जी व्हॅल्यू आहे ती मिलीमीटर मध्ये आहे. त्यामुळे इथं तुम्ही मिलीमीटर लिहू शकता, इथं लिहिताना तुम्ही सेंटीमीटर लिहू शकता कारण तो 1 सेंटीमीटरचा एक तुकडा आहे. इथं मिलीमीटर झालेला आहे. आणि हे जर बघितलं तुम्ही हे, तर हे जे डायगोनल स्केल आहे दॅट इज 1/10 ऑफ mm. 1/10 ऑफ mm म्हणजे 1 मिलीमीटरचे पण आपण किती भाग केले, 10 भाग केले. तुम्ही इथं रेशो दिला, इथं थोडंसं अक्षर डार्क आणि गिजबट झालंय, पण 1/10 ऑफ mm म्हणजे हे स्केल 1/10 ऑफ mm आहे. हे स्केल इथून इथपर्यंत मिलीमीटर मध्ये आहे आणि इथून पुढचं सगळं स्केल सेंटीमीटर मध्ये. प्रॉब्लेम मध्ये सांगितल्याप्रमाणे शो ऑन इट 10th ऑफ mm झालं, mm झालं आणि सेंटीमीटर झालं. तर अशा पद्धतीनं सगळं स्केल आपल्याला याच्यामध्ये मेजर करता येते. समज अशाच पद्धतीने दुसरी व्हॅल्यू पण तुम्ही दाखवू शकता. ही 35 तुम्हाला दिलेली आहे आता, बरोबर आहे. समजा तुम्हाला 42.7 दाखवायचं, 42.7 मिलीमीटर म्हणजे काय, 40 मिलीमीटर पूर्ण म्हणजे 4 सेंटीमीटर पूर्ण. पाच टोकापासून सुरू करायचं, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर म्हणजे 40 मिलीमीटर झालं. 42 पॉईंट सांगितले तुम्हाला, यातले दोन उचला, 41 आणि 42. 0.7 म्हटलं तर ह्या तिरकस रेषेवरनं वर जावा आणि 7वी रेषा ह्याची पकडा, या दोघांची भेट जिथं होती तो पॉइंट घ्या, त्या पॉइंटला वर दाखवा परपेंडिक्युलर बेसला, या बेस लाईनला परपेंडिक्युलर आणि एकदम एक्स्ट्रीम शेवटची, कारण 4 मिनिट घेतले जातात आणि ते डिस्टन्स दाखवा 42.7. असं कुठल्याही पद्धतीचं डिस्टन्स आपण त्याच्यामध्ये काय करू शकतो, दाखवू शकतो. मला वाटतंय हा प्रॉब्लेम अगदी क्लिअर तुम्हाला समजला असेल. जे जे प्रॉब्लेम आतापर्यंत मी तुम्हाला घेतलेले आहेत, जवळपास 4 प्रॉब्लेम आपले डायगोनल स्केलचे झालेत आणि 4 प्रॉब्लेम आपले प्लेन स्केलचे झालेले आहेत. तर ते चारही प्रॉब्लेम रिपीटेडली व्हिडिओ बघून ते आपल्या स्केचबुक मध्ये सोडवायचे. लक्षात आलं? आणि ते स्केचबुक मध्ये सोडवताना आपण प्रत्येक वेळेस पेन्सिलचाच वापर करायचा आहे. पेनाने काहीही गोष्टी स्केचबुक मध्ये आपण लिहायच्या नाहीये. लक्षात आलं का? आणि प्रॉब्लेमचं स्टेटमेंट सुद्धा आपण लिहित असताना प्रयत्न करायचा आहे आपण कॅपिटल लेटर्स मध्ये 4/4 mm मध्ये तो लिहायचा आहे. बरोबर आहे? तर हे मी तुम्हाला या आजच्या डायगोनल स्केलच्या शेवटच्या लेक्चरमध्ये सांगतोय की हे प्रॉब्लेम स्केचबुक मध्ये आपल्याला नोट डाऊन करायचे आहे. नोट डाऊन करत असताना हे जे प्रॉब्लेमचं स्टेटमेंट आहे हे कॅपिटल लेटर्स मध्ये काढायचं आहे. काढत असताना 4/4 mm चा फॉन्ट विथ द हेल्प ऑफ स्केल आणि विथ द हेल्प ऑफ पेन्सिल ते काढायचं आहे. 4 mm च्या दोन अशा छोट्या फेंट लाईन मध्ये रेगा ओढायच्या आहेत आणि त्याच्यामध्ये हे लेटरिंग करायचं आहे कॅपिटल लेटर्स मध्ये. फ्री हँड लेटरिंग करायचा प्रयत्न करायचा नाही. लक्षात आलं? त्याच्यानंतर त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे हे काढत असताना, आरएफ वगैरे हे सुद्धा काढत असताना लेटरिंग आणि नंबरिंगचा जो पार्ट आहे तो 4/4 mm मध्येच करायचा आहे. लेटरिंग आणि नंबरिंगचा पार्ट काय करायचा आहे, 4/4 mm विथ स्केलच करायचा आहे. आणि एकदा हे उत्तर आलं लेंथ ऑफ स्केलचं, इथली लेटर सुद्धा सगळे कॅपिटल काढायचे आहेत, हे समजून घ्या.
स्मॉल लेटर्स कधीही आपण ड्रॉइंग मध्ये काढत नाही आहोत. जेव्हा ऍक्च्युअल ड्रॉइंग आपण प्रोड्यूस करतो तेव्हा आपण लेटर्स कॅपिटल काढायचे आहेत. समजते का? आणि मग ही व्हॅल्यू आल्यानंतर हे स्केल कन्स्ट्रक्ट करायचं. हे स्केल कन्स्ट्रक्ट करत असताना लास्ट व्हिडिओमध्ये ज्या इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या, याचं जे नंबरिंग आहे हे नंबरिंग, याचं जे लेटरिंग आहे हे लेटरिंग, याचे जे एरोज आहेत, डायमेन्शन जे आहेत, यासाठी काही डायमेन्शन टेक्निक्स आपण शिकलेलो आहोत. याच्या PDF फाईल सुद्धा सगळ्या मी तुम्हाला ग्रुपवरती शेअर केलेल्या आहेत. ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स असू देत, डायमेन्शन टेक्निक्स असू देत, लेटरिंगचा असू देत, बरोबर आहे. तो जो आपण एक ब्लॉक घेतलेला आहे टाइप्स ऑफ लाईन्स वरचा, तो ब्लॉक असू देत, टाइप्स ऑफ डायमेन्शन सिस्टीमचा ब्लॉक असू देत, हे सगळं मी तुम्हाला PDF मटेरियल सुद्धा शेअर केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी जेव्हा आपण हे ड्रॉइंग रिप्रोड्यूस करतो तेव्हा हे करत असताना आपण काही ड्रॉइंगचे नॉर्म्स शिकलेले आहेत, काही त्याच्या स्टँडर्ड प्रोसिजर्स आहेत रिप्रेझेंटेशनच्या, त्या इथं रिप्लिकेट झाल्या पाहिजे. नुसतंच काढायचं म्हणजे कसंही काढायचं नाही. मी सांगितलं ना, ठळक लाईन्स मध्ये कायच काढायचं नाही. जे काढायचंय ते थिन लाईन्स मध्ये, अतिशय थिन लाईन्स मध्ये काढायचं आहे. आणि याच्यामध्ये फक्त हे डायमेन्शन्स लोकेट होताना प्रॉपरली थोडंसं हायलाइट होऊन ते लोकेट व्हायला पाहिजे. लेटरिंग, नंबरिंग, एरोज, बरोबर आहे की नाही, हे सगळं काटेकोरपणे फॉलो करायचं. म्हणून मी सांगितलं इथं लिहिलेलं नाही आता, तर हे इथून पहिल्या डिव्हिजनचं स्केल मिलीमीटर आहे, तर इथं लिहायला पाहिजे खाली मिलीमीटर. तिकडं बघितलं तर हे सगळं सेंटीमीटर आहे, तिकडं लिहायला पाहिजे सेंटीमीटर. आणि इकडं बघितलं तर 1/10 ऑफ मिलीमीटर आहे, तर 1/10 मिलीमीटर इथं लिहायला पाहिजे. इथं लिहिलंय पण ते पण नॉर्म्स मध्ये नाहीये. तर हे नॉर्म्स जे आहेत आणि ह्याचं ओव्हरऑल रिप्रेझेंटेशन करत असताना आपण कशा पद्धतीनं लाईन्स वापरायच्या आहेत, थिन लाईन्स वापरायच्या का थिक लाईन्स वापरायच्या, याचाही पूर्ण या सगळ्या गोष्टींमध्ये विचार करायचा आहे. रेस्ट ऑफ द कन्स्ट्रक्शन ऑफ ड्रॉइंग, जो काही पार्ट आपल्याला लिहायचा आहे तो सगळा पेन्सिलनच लिहायचा आहे आणि तो 4x4 mm लेटरिंग मध्ये लिहायचा आहे. नंबर तुम्हाला 0 to 9 कसे काढायचे हे पण सांगितलेले आहे, त्याची असाइनमेंट पण तुम्हाला शेअर केलेली आहे. तर नुसतं असाइनमेंट पुरतं ते नॉलेज वापरायचं नाहीये. इट हॅज टू बी हॅबिच्युअल. तुमच्या ते अंगवळणी पडलं पाहिजे की हे नंबरिंग, लेटरिंग या पद्धतीनंच करायचं. अशा सवयी लावून घ्याल तर तुम्हाला ह्या ड्रॉइंगचं युटिलायझेशन प्रॉपर होईल. आणि जर तुम्ही हे समजून घेऊन काढलं तर ड्रॉइंगला तुम्हाला मार्क्सही चांगले पडणार. त्यामुळे डायमेन्शन्स, डायमेन्शन टेक्निक्स, रूल्स, रेग्युलेशन्स हे ड्रॉइंगसाठी फार स्ट्रिक्टली काय केले जातात, व्हॅल्यू करतात. आणि त्यामुळं तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगतो की हे सगळं रिप्रेझेंट करत असताना आपण हे इंजिनिअरिंग ड्रॉइंग शिकवत आहोत आणि हे कसं काढायचं हे शिकून काढत आहोत असा मनामध्ये भाव आणायचा आहे आणि मगच ते काढायचं आहे. कॅज्युअली कसंही लेटरिंग करायचं नाहीये. आता ऑफलाईन सेशन्स अजून सुरू नाही आहेत. तुम्ही जे काम करताय ते ऑनेस्टली तुम्ही कंप्लीट करायला पाहिजे, कारण त्याच्यावरती तुमच्या चुका ज्या आहेत त्या निदर्शनास आणून तुमच्याकडून सुधारून घेण्यासाठी तुम्ही इथं वर्गामध्ये उपलब्ध नाही आहात. त्यामुळे सूचना तर स्वयंस्पष्ट आहेत, सूचनेचं पालन तंतोतंत करायचं आहे आणि त्यानुसार ते ड्रॉइंग काढायचं. म्हणजे आपल्या कमीत कमी मिस्टेक्स होतील आणि आपलं ड्रॉइंग हे नीट, रीडेबल आणि रिप्रेझेंटेबल होईल याची तुम्हाला खात्री देत आहे. ठीक आहे, धन्यवाद.